रंगभूमीवर सुसाट धावायला सज्ज आहे नवं नाटक आणि आपल्या सोबत घेऊन येतोय तितकाच सुसाट अभिनेता प्रियदर्शन जाधव, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आता सुसाट या नाटकातून समोर येतोयस. हे काय नाटक आहे? हे स्टेजवर आता थोडा थोडा सेट मला दिसायला लागलाय, पण इथे काय ट्रेन वगैरे धावणार आहे असं कळलंय आम्हाला. ट्रेन जाणार आहे, धावणार आहे इथून ट्रेन, फक्त ती कशी धावणार आहे आम्ही सांगणार नाही. इंटरेस्टिंग अनुभव आहे सगळा. स्थळ, दिवाणखाना, घर आणि मग युजली नाटकाचा सेट ओपन झाल्यावर घर दिसतं तसं न दिसता ह्यावेळेला रेल्वे स्टेशन दिसणार आहे, रेल्वे दिसणार आहे, वेटिंग रूम दिसणार आहे, ज्या घरातून ते निघाले ते घर दिसणार आहे. असे मल्टिपल लोकेशन्स असलेलं हे नाटक आहे. वेटिंग रूम आहे आणि कटिंग चाय पण आहे इकडे. हे सगळं इथे टी स्टॉल पण दिसतोय आपल्याला. कॅरेक्टर आहे त्यात एक चहावाली आहे, पौर्णिमा आहेरी करते ती. त्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने इकडे हा चहाचा सेटअप सगळं केला. ॲक्च्युली हे सगळं असं फोल्ड पण होतं, असं हे फोल्ड पण होतं, पण आत्ता सामान ठेवल्यामुळे तुला अनेक गोष्टी त्यातल्या गमती जमती कळणार नाहीत. एक माणूस लग्न करतो आणि मुंबईला जायला निघतो आणि आई वडील विरोध करतात त्याचे की तू जाऊ नकोस मुंबईला, काही गरज नाही. आणि तो ध्येयवादी आहे प्रचंड. आणि प्रत्येकाची मुंबई खरं तर वेगळी आहे. आपण म्हणतो मला मुंबईला जायचं आहे असं नाटकात आम्ही म्हणतो, पण नॉट नेसेसरी फक्त मुंबईला जायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला जगातलं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व्हायचे, ही माझी मुंबई आहे. प्रत्येकाचं स्वप्न, प्रत्येकाची मुंबई म्हणजे प्रत्येकाची मुंबई आहे. ओके, आता तो एक स्वप्न घेऊन घरातून बाहेर पडतो आणि त्या स्वप्नाचं काय होतं हे या नाटकात आहे. हे बघ आई, तूच म्हटली होतीस लग्न कर आणि जायचं तर जा मुंबईला. अरे हो, आत्ताच लग्न झालंय, निदान पाहुण्यांना त्यांच्या घरी तर जाऊ दे. बरोबर, पाहुण्यांना त्यांच्या घरी जाऊ दे, मग जे लग्नाला येऊ शकले नाहीत अशा काहींना भेटायला येऊ दे, मग त्यांचा पाहुणचार होऊ दे, त्यांना घरी जाऊ दे, मग कुलदैवतांना भेटून होऊ दे, सत्यनारायण होऊ दे, गोंधळ होऊ दे, मग जा मुंबईला. असंच ना? झालं तेवढं खूप झालं. वर्ष जाईल एवढ्या, मला आणखीन वेळ वाया घालवायचा नाही. बरं बाबा, ते सगळं नको करूस. आत्ताच लग्न करून आलाय आणि लगेच मुंबईला निघालाय, बरं दिसतं का रे? लोक काय म्हणतील? लोकांचा काही संबंध नाही आहे इथे. मी मुंबईला जाणार आजच्या आज. टाइमपास 2च्या यशानंतर तू पुन्हा एकदा तुझ्या रंगभूमीवर आलेला आहेस आणि नवं नाटक घेऊन आलेला आहेस. दिग्दर्शन तू करतोयस, अभिनयही तू करतोयस आणि बरीच सारी पात्र आहेत. नाटक मिस करवतास यामधल्या काळात? हो, मी सप्टेंबर नंतर आता डायरेक्ट म्हणजे 1 वर्ष होत आलं मी अजून तसं स्टेजवर उभं राहिलो नाही, पण आता मिस तर डेफिनेटली करत होतो. पण या नाटकासाठी वेळ कसा काढला? नाही, माझ्याकडे आले होतेच सिनेमे, अगदी प्रामाणिकपणे सांगायचे, पण ते जे काही सिनेमे आले होते त्यांना सिनेमा म्हणावं की नाही जरा मला प्रॉब्लेम वाटला. पण ते काही फार बरे सिनेमे नव्हते. तर माझ्या मित्रांनी किंवा माझ्या अगदी जवळच्या माणसांनी मला असं सांगितलं की तू वाईट सिनेमे करण्यापेक्षा चांगलं नाटक का नाही करत? आणि मी म्हटलं हो अरे, नाटक तर आहे माझ्या हातात, करायला काहीच हरकत नाही. आणि मग मी नाटक करायला घेतलं. पण टाईमपास 2 नंतर नाटक करायचं माझं मलाच थ्रिल वाटतं या सगळ्यात. आता ते प्रेक्षकांकडून कसं रिसीव्ह होतं, काय होतं ते कळेलच. आणि तुझ्या नाटकात फक्त नाट्याविष्कार नसतो तर तांत्रिक आविष्कारसुद्धा असतो आणि मिस्टर अँड मिसेसनी हे प्रूव्ह केलेलं आहे. आणि यानंतर आता याही नाटकात बरंच काही आहे असं आम्हाला कळलं. आणि लेखक अजित देशमुख मात्र त्यांनी खूप वाट पाहिली हे नाटक रंगमंचावर यायची, कारण त्यांना जे तांत्रिक आविष्कार अपेक्षित होते त्याप्रमाणे कुठलेच निर्माते तयार नव्हते. मात्र पण ही सगळंच कसं जुळून आलं आणि कशा पद्धतीने तुम्ही तांत्रिक आविष्कार इथे आणलेले आहात? हे जुळून आलं हे फार महत्त्वाचं आहे, कारण काय आहे ते त्या तांत्रिक गोष्टी करतासुद्धा हे नाटक होऊ शकतं, पण त्याचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. ऑडियन्स जेव्हा 300 रुपयाचं 200 रुपयाचं तिकीट काढून नाटक पाहायला येतो तर माझ्या मते त्यांना वर्थ वाटलं पाहिजे. त्यासाठी मुळात नाटक चांगलं असलं पाहिजे जे आहे, कारण फक्त तांत्रिक गोष्टींवर नाटक चांगलं होत नाही, मूळ नाटक चांगलं असावं लागतं ते आहे. आणि मला आवडतं तांत्रिक गोष्टींमध्ये भरपूर गंमत करायला, खेळायला. मिस्टर अँड मिसेसच्या वेळेला आम्ही 6 कॅमेरे आणि LED स्क्रीन्स वापरले होते आणि अभिजितलाही नाटक माहिती होतं मुळात. ह्यावेळेला ट्रेन आणायचा प्रयत्न चालला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. पुढे जाऊन मला एखादं 3D नाटकसुद्धा, म्हणजे नाटक असतंच 3 डायमेन्शनल, पण सिनेमॅटिक 3D जो अनुभव आपल्याला मिळतो तसंसुद्धा नाटक करायला. तंत्रज्ञान तुला नेहमीच खुणावत आलं? मला नेहमी तंत्रज्ञान खुणावत आलेलं. मी पुढे जाऊन जर सिनेमा केला तर तो सुद्धा मी फार तांत्रिक
गोष्टींवर अवलंबून असलेलंच करेन असं मला वाटतं. पण मला ते आवडतं. त्याच्यात एक चॅलेंज आहे. तुम्हाला गिव्हन स्पेस दिली जाते आणि या स्पेसमध्ये सेटही असतो, ॲक्टर्सही असतात, ते लाईव्हही होणार असतं आणि त्याला एक तांत्रिक बाजू असते. माझ्या मते एक्सपिरियन्स म्हणून ऑडियन्सला खूप छान वाटेल. अर्थात थिएटर टू थिएटर तो एक्सपिरियन्स बदलत जाईल. शिवाजी मंदिर थोडंसं लहान आहे, पण बोरिवलीचं थिएटर थोडंसं मोठं आहे. त्या थिएटर्सच्या अनुषंगाने आम्ही काही बारीक चेंजेस करत हे नाटक करणार. पण मला आवडतं, तांत्रिक गोष्टी यात प्रचंड मनापासून करायला आवडतात. विचारायला हरकत नाही, तुझ्यासकट अनेक कलाकार या नाटकात आहेत आणि त्यानंतर सेट एवढा मोठा आहे. तू म्हणतोस की तांत्रिक बाजू ही तितकी स्ट्रॉंग आहे. बजेट काय असेल? खूप आहे बजेट. माझ्या मते खूपच आहे बजेट. अभिजित आहे म्हणून हे शक्य होतं खरं. व्यावसायिक रंगभूमीवर हे कितपत शक्य झालं? पण ते मिस्टर अँड मिसेसच्या वेळेलाही खरं होतं. मिस्टर अँड मिसेसच्या वेळेलाही अवाढव्य खर्च होता नाटकाला. फॉर्च्युनेटली तो सगळा रिकवर झाला आणि आम्ही काही पर्सेंटमध्ये तरी प्रॉफिटमध्ये आलो. रिकवर होण्यातच बराच काळ गेला, कारण खर्च तेवढा आहे नाटकाचा. पण मला असं आवर्जून म्हणजे अगदी खरं असं वाटतं की तुमच्याकडे स्क्रिप्ट चांगली असेल, मूळ स्क्रिप्ट चांगली असेल तर त्याच्यावर इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. आपल्याकडचा ऑडियन्स अगदी प्रगल्भ आहे. इतक्या वर्षांच्या नाटकांची परंपरा आहे. तो नाटक पाहत आलेला आहे. तो चांगलं नाटक उचलून धरेल डेफिनेटली. आणि मला त्याने कधी विचार करू दिला नाही अभिजितने की तू खर्चाची बाजू जरा सांभाळून बघ. म्हणून मी कदाचित प्रचंड कम्फर्टेबल आहे अभिजित बरोबर काम करताना. कारण जिकडे तांत्रिक गोष्टी येणार तिकडे खर्च हा मला असं वाटतं अपरिहार्य आहे. त्याला काही पर्याय नाही. आपण आहे दगडू शांताराम परब. अपना दरिया रे सारे आओ जाओ, पेपर में ऊपर है मेरा नाव गाओ. अरे झालोय ना आपण सेटल, भेटलाय ना आपल्याला सगळ्या. एक गोष्ट राहिली, प्राजक्ता लेले. आयटम टाइम 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 चंदे, पराजक्ता कुठे असते? चंदे तुझ्या डोक्यानं काय ओले बोंबील भरले आहेत का ग? आई बाबांनी साई बाबाची शपथ. आता बाकी सगळा बाजू. आता आपण आणि आपली पराजू. सुसाट नाव आहे नाटकाचं, आपल्याला सेट हा सगळा दिसतोय, तर बॅकस्टेजची धावपळ पण तितकीच रंगतदार असणार आहे. भरपूर. माझ्या मते एक व्हिडिओ ऑपरेटर आहे, एक ऑडिओ ऑपरेटर आहे, एक ट्रेन्ससाठी स्पेशल एक गोष्ट आहे, त्याच्यासाठी एक ऑपरेटर आहे. सरप्राईजेस बरीच आहे. हो, कारण ते तसं करावं लागणार. दिसताना ते खूप म्हणजे काय दिसताना गोष्टी सोप्या दिसतात, त्याचा इम्पॅक्ट दिसतो, पण ते करण्यामागे बराच माझ्यामध्ये पैसा तर खर्च होतोच, पण वेळ भयंकर खर्ची होतो याच्यात. किती दिवस या सगळ्या प्रॅक्टिसेस? हे सगळं प्रोसेस याची सुरू झाली माझ्या मते अभिजित बरोबरची आणि माझी मेपासून, आणि नाटक आता येतं आहे ऑगस्टमध्ये. मी मेच्या आधी माझ्या मते जानेवारीत मी मीराकडे हा सेट घेऊन आलो होतो. तो 4-5 महिने बरंच काम झालेलं आहे त्याच्यावर, आणि टप्प्याटप्प्यात झालेला आहे, कारण तसा तो वेळ प्रोव्हाइड करावा लागतो त्याला. आणि कलरफुल पोस्टर आम्हाला सुसाटचं पाहायला मिळालं, आणि त्यातही तुझा एक लुक आहे वेगळा, आणि सगळी कॅरेक्टर्स त्यात इतकं आहे, आणि बॅकड्रॉपला मुंबई आहे. त्या पोस्टरविषयी काय सांग? कारण नाटकाचं पोस्टर एवढं आकर्षक कलरफुल असं खूप कमी वेळा पाहिजे. सचिन गुरवने ते केलेलं आहे. सचिन म्हणजे टाईमपास 2चं त्याने केलं, 1चं केलं, किल्लाचं त्याने केलं, बाबा आमटेंचं केलं. अत्यंत गाजलेले आत्ता सगळे जे सिनेमे आहेत त्या सगळ्याचं पोस्टर डिझाईन आणि लेटरिंग सचिन करतो. मूळ आमचं ट्युनिंग जमलं. मी कोल्हापूरचा, तो म्हणाला अरे मी पण कोल्हापूरचा. इथून ते सगळी गंमत सुरू झाली. आणि मला असं वाटतं नवीन माणसं आली पाहिजेत. जोवर नवीन माणसं येणार नाही, जोवर नवीन माणूस येऊन काहीतरी स्वतःचं एक स्टँड घेत नाही, काहीतरी इनोव्हेशन घेत नाही, कदाचित ते फेलियर होईल. एखादी गोष्ट फेल जाईल, हरकत नाही फेल जायला, पण नवीन माणसं आली पाहिजेत. त्यामुळे सचिनवर मी एकदम, अभिजित आणि आम्ही एकदम स्ट्रॉंग होतो की पोस्टर डिझाईन सचिनच करेल. युजली फोटो काढताना सुद्धा हा चला फोटोग्राफर आला, फोटो काढले आणि गेला असं होतं, पण सचिन म्हणाल नाही मला भरत पवारच फोटोग्राफर पाहिजे किंवा नेरुरकरच फोटोग्राफर पाहिजे, तेजस. तर फरक पडतो या गोष्टीने. एक फोटोग्राफरचं विजनसुद्धा खूप फरक आणतं एक पोस्टरमधल्या डिझाईनमधल्या एका फेसवर. सो बारीक गोष्टींचा विचार आहे. आणि जवळजवळ सगळे यंग आहेत. मग निर्मात्यापासून, डिरेक्टरपासून, ॲक्टरपासून, रायटरपासून, यंग ब्रिगेड, सगळे कोणीच म्हातारं नाही, सगळे यंग आहेत. त्यामुळे धमाल आहे सेटवर सगळे.
चहा घेणार का? हा, एक कटिंग होऊन जाते. म्हणजे काय, अरे आत्ता देते. आमच्याकडे गरम गरम चहा मिळतो. घ्या, तू पण घे मित्रा. पौर्णिमा, नेहमीच तुला काहीतरी गंमत करताना आम्ही पाहत असतो. आता इथे या सुसाट नाटकात तुझी काहीतरी सुसाट गंमत, काहीतरी मजा असणार आहे. तर या व्यक्तिरेखेविषयी काय, इकडे तू स्टॉल घेऊन बसलेली आहेस का इकडे? हे बघ, मी हा रेल्वे स्टेशनवरची कॅन्टीन आहे आणि मी चहा द्यायला इथे आलेली आहे. आणि त्याबरोबर मी इतरही गोष्टी करते. ते म्हणजे तुम्ही ते सांगणार नाही, ते तुम्ही नाटकातच बघा. तुम्ही आहे का? काय आहे? हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? काय झालं? अहो, पैसे घेता तुम्ही, फुकट नाही घालत जेवायला. अरे काय झालं? भाजी सगळी जळालेली आहे, पोऱ्या करपलेल्या आहेत, भात करपलेला काय चाललंय काय? हा, आमच्याकडं असं जेवण मिळतं. दुपारी नव्हतं असं जेवण. आमच्याकडे हेच जेवण मिळतं. मी बी हेच खाती. मुद्दाम केलं तुम्ही असं. जेवण कसं करायचं ना ते माझं मी ठरवीन. तुम्ही मला शिकवू नका. अरे वा, पैसे घेता तुम्ही, नीट देता येत नाही जेवण. जेवण नीट करून द्यायला मी का तुमची बायको आहे? हा, जेवण जेवायचं तर जेवा, नाहीतर बंद करा. रामखोर साली. अरे तुझ्या आपण पाहिलेलं आहे यांचा एक अत्यंत रंगतदार संवाद इथे रंगलेला आहे. पौर्णिमा, आता तर तू, आता मी जरा घाबरूनच राहते तुला, कारण तू आत्ता जे काय गंमत केली आहेस इकडे, तर एकंदर खूप मजा करणार. मजा खूप मजा करणार. आणि सगळे घाबरणार आहेत तुला. नाही, घाबरणार नाही. आमचं एक छानसं इथे फॅमिली सारखं आहे. ते इतकी मजा करणार आहे, थोडं हसणार आहे, थोडं रडणार आहे आणि खूप मजा आणणार आहे नाटकात. आणि काय, या ट्रेन तुझ्या मागे त्या पण धावणार आहेत का? आता ते तुला सांगितलंच असेल ना. मला सांग फक्त. आता ते तुम्ही येऊन पहा बरं. ट्रेन धावणार आहेत का, थांबणार आहेत का, जाणार आहेत का, राहणार आहेत. मराठी व्यावसायिक रंगभूमी ही फक्त संवादांची नाही, तर त्याही पलीकडे काहीतरी तांत्रिक आविष्कार सादर करत एक नवे प्रयोग आपल्या समोर नेहमीच देण्याचा प्रयत्न निर्माते अभिजित साटम करतात. आणि आता पुन्हा त्यांचं एक नवं नाटक येतं आहे, सुसाट. अभिजित, मी म्हटलं ते खरं आहे ना? नक्कीच नेहमीच एक नवीन प्रयोग आणि त्यानंतर आता सुसाट. इथे आम्हाला दिसतंय की सेट अजून उभा राहतोय, पण बरंच काहीतरी त्या सेटमध्ये असणार आहे. एवढ्या कलाकारांची टीम आहे, दर्शन जाधवचं डिरेक्शन आहे, अभिनय आहे आणि हा सगळा सेट आहे. काहीतरी रंजक असणार आहे. या नाटकाला होकार दिलास यासाठी आधी काय? फॅन्टॅस्टिक लिहिलेलं नाटक आहे मुळात. आहे टेक्नॉलॉजी हा सपोर्ट आहे ह्या नाटकासाठीचा. मुळात नाटक इतकं सुंदर लिहिलं आहे की म्हटलं की मी नसतं केलं तर हे नाटक कोणीही केलं असतं. इतकं चांगलं लिहिलं गेलं. मी हे नाटक जवळजवळ एक 8-9 वर्षापूर्वी ऐकलेलं होतं. अजितनी वाचलं होतं माझ्याकडे ते. आणि अजितला मी सांगितलं होतं, म्हटलं की आत्ता नाही पण कधीतरी मी हे नाटक करेन, तू जर थांबणार असशील तर. अजित म्हणाले की नाही, मला खरं तर आय वॉन्ट टू ट्राय. सांगितलं. म्हटलं की फाईन. त्यावेळेला नाही झालं वर्कआउट काही कारणांमुळे. आणि कोइन्सिडन्स म्हणू शकतो आपण. प्रियदर्शन आणि आम्ही जेव्हा मिस्टर अँड मिसेसवर काम करत होतो, दर्शननी मला सांगितलं की एक नाटक आहे, वेगळं नाटक आहे. म्हणजे मी असं नाही सांगू शकतो. इट्स एक्सपिरियन्स. म्हणजे नाटकपेक्षा इट वुड गिव्ह अ डिफरंट काइंड ऑफ एन एक्सपिरियन्स. म्हणजे त्याच्यावर इट्स क्रेझिली रिटन, इट इज क्रेझिली परफॉर्म्ड. टेक्नॉलॉजी जी काय लागणार आहे ह्याच्यासाठी, तो सगळा सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर सगळा केलेला आहे तयार. एक निर्माता म्हणून तुला विचारते, बजेट किती आहे? खूप आहे बजेट या नाटकाचं. महाग नाटक आहे. महाग नाटक. मिस्टर अँड मिसेस माझ्या अजूनपर्यंतच्या करिअरमधलं महाग नाटक होतं. हे थोडंसं अजून पुढे गेलं आहे. त्याच्या पुढे गेलेलं. त्याच्या पुढे गेलं. सुसाट या नाटकात सुसाट धावणारी ट्रेन आहे, अनेक कलाकार आहेत आणि खूप सारे गमती जमती इथे घडणार आहेत. त्या सगळ्या कलाकारांना आता आपण भेटणार आहोत. चला तर मग भेटूयात या सुसाट कलाकारांना. खूप छान वाटतं आहे. प्रियदर्शननी मला माझं पाणगो बघितलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्याच्या थोडीफार लक्षात राहिले होते. मग तो ढांटं पण आला होता आणि त्यांनी मला ह्या नाटकासाठी विचारलं. सो पहिली गोष्ट म्हणजे खूप थँक्स मनापासून प्रियदर्शनला, अभिला, की मी ह्या एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग आहे त्यासाठी. आणि माझ्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते की त्या माणसावरती त्या व्यक्तीचा खूप इन्फ्लुअन्स असतो आणि
तो माणूस जो उभा राहिलेला असतो त्याचा मूळ पाया ती व्यक्ती असते. तर इथे तसंच आहे. दर्शनच्या बायकोचा रोल मी करते आहे या नाटकात. अत्यंत साधी देवभोळी अशी ती मुलगी आहे. पण ह्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर हे एक ट्रान्झिशन आहे. म्हणजे एका मुलीकडनं ती स्त्री जी होते म्हणजे ती पूर्णत्वाकडे कशी जाते आणि सिच्युएशन्स अशा येतात की स्वतःमध्ये बदल करावे लागतात. तर अशा पद्धतीने हा रोल डेव्हलप झालेला आहे. ट्रेन येते स्टेजवर आणि जाते, एकदा नाही अनेकदा जाते. सो मराठी नाटकाच्या थिएटरच्या बांधणीनुसार हे सगळं करणं कठीण होतं. ह्याच्यातले काही कॉल्स असे होते की हे रिअलिस्टिक हवं की सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन हवं त्याचं. तर ह्या सगळ्या एक्सरसाइज अभिजित आणि दर्शनबरोबर बसून आम्ही सॉर्ट केला आणि फायनली आता जी ट्रेन स्टेजवर येणार आहे ती खरा अनुभव जो असेल रिअलिस्टिक ज्याला आपण म्हणू शकतो वास्तववादी तशी दिसणार आहे लोकांना. आत्तापर्यंत माझा अनुभव थोडा आहे. जी 2 नाटकं मी ह्यापूर्वी केली, एक पुनश्च हनीमून जे एक्सपेरिमेंटल नाटक होतं ज्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नाविन्यपूर्ण करायची संधी मला मिळाली, संदेश कुलकर्णींनी दिली. आणि याच्यानंतरचं जे अगदी कन्व्हेन्शनल जे मराठी नाटकात होत होतं दिवाणखान्याचा सेट जो म्हणतो आपण तोही केला गेला. नाट्यसंपदेचं नाटक होतं. आता हे जे 3रं नाटक आहे ज्याच्यामध्ये आता तुम्ही ऐकलेत की ट्रेन येणार आहे स्टेजवर, त्याच्यासाठी जे स्किल्स वापरायचे आहेत ते माझ्या पूर्वीच्या ॲडव्हर्टायझिंगचा अनुभव घेऊन आणि इतर लोकांची टीमची मदत घेऊन मी करू शकेन आणि हे आव्हान पेलू शकेन ह्या हेतूने मी हे घेतलं.